डिव्हिजिबिलिटी टेस्ट बघायची आहे 2 to 10, 11 आणि 18 या नंबर्सच्या. तर आता या टेस्ट माहिती असणं का आवश्यक आहे. जर मी एखादा नंबर घेतला 119, तर हा नंबर 2ने डिव्हिजिबल आहे का, 3ने डिव्हिजिबल आहे का किंवा 4ने डिव्हिजिबल आहे का हे ठरवायचं आहे मला. तर या नंबरला मी 2, 4, 3नी ओके डिवाईड केल्याशिवाय सांगू शकते की हा नंबर 2, 3, 4नी डिव्हिजिबल आहे की नाही. ओके, तर आता व्हॉट इज मीन बाय डिव्हिजिबिलिटी. एखादा नंबर डिव्हिजिबल आहे की नाही हे कसं ठरवायचं, त्यालाच आपण त्याची डिव्हिजिबिलिटी असं म्हणतो. आता मी 23 हा नंबर घेते. या नंबरला जर 2ने डिवाईड केलं तर 2 1 जा 2 येईल आणि आता परत 2 1 जा 2. ओके, रिमाइंडर 1 आला. आणि मी जर 10 या नंबरला 2ने डिवाईड केलं तर 2 5 जा 10, मला रिमाइंडर 0 मिळाला. ओके, तर आता ज्यावेळेस हा रिमाइंडर 0 मिळालेला आहे त्यावेळेस मी आता काय म्हणणार की 10 हा नंबर 2ने डिव्हिजिबल आहे. आणि आता इथं 23 हा नंबर 2ने डिव्हिजिबल नाही, कारण इथं रिमाइंडर 1 मिळालेला आहे. ओके, तर मी आता डिवाईड केल्यानंतर ज्यावेळेस रिमाइंडर 0 मिळतो त्यावेळेस तो नंबर गिवन नंबरला डिव्हिजिबल असतो असं आपण म्हणतो. ओके, आता हे डिव्हिजिबल आहे की नाही हे नंबरला डिवाईड न करता आपल्याला डिव्हिजिबिलिटी टेस्टने ठरवता येतं. तर आता या टेस्ट काय आहेत ते बघूया. तर ॲट फर्स्ट आपण 2, 4 आणि 8 या नंबर्सच्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट बघून घेऊया. तर ॲट फर्स्ट आपण 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट बघूया. तर एकदम सिमिलर आणि सोप्या आहेत. तर त्यांचे मी ग्रुप केलेले आहेत. तर पहिल्या ग्रुपमध्ये 2, 4, 8 हे नंबर आहेत. सेकंड ग्रुपमध्ये 3, 6, 9 आणि 18 हे नंबर आहेत. ओके, आता पहिला ग्रुप घेऊया आपण 2, 4, 8 या नंबर्सचा. तर यांच्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट सारख्या आहेत म्हणून कम्पॅरेटिव्हली आपण लक्षात ठेवूया. तर आता 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे, तर ज्या नंबर्सच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 हे नंबर्स असतील ते नंबर 2ने डिव्हिजिबल आहेत असं मला सांगता येतं. ठीक आहे, तर आता हीच टेस्ट आपण इथंच कॅरी करून बघूया. आता 10 या नंबर्सचे युनिट प्लेस म्हणजे ही सगळ्यात पलीकडची जी. ओके, आता 119 युनिट प्लेस कोणती, तर ही. ठीक आहे, तर ज्या नंबर्सचे युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 हे नंबर्स असतील ते नंबर 2ने डिव्हिजिबल आहेत. मग 10 हा नंबर ज्या युनिट प्लेसला 0 आहे त्याच्यामुळं हा नंबर 2ने डिव्हिजिबल आहे. तसंच आता 23 या नंबरच्या युनिट प्लेसला 3 आहे त्याच्यामुळे हा नंबर 2ने डिव्हिजिबल नाही. आपण डिवाईड करून खात्री करून घेतली. तसंच आता मला सांगा 119 हा नंबर 2ने डिव्हिजिबल आहे का नाही. मग तर बघा त्याच्या युनिट प्लेसला यापैकी कोणता नंबर आहे का, 0, 4, 6, 8, 2, तर कोणताच नंबर नाही आहे म्हणून हा नंबर 2ने डिव्हिजिबल नाही आहे. ठीक आहे, तर एकदम इझी आहे 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट लक्षात ठेवण्यासाठी. 2चा टेबल 8पर्यंत लक्षात ठेवायचा. ओके, 2 आणि 0 एक नंबर. ठीक आहे, तर आता काही नंबर्स येते 1, 0, 8, 3, 2. आता एवढे मोठमोठे नंबरला आपण 2ने डिवाईड करत बसण्यापेक्षा पटकन याची युनिट प्लेस किती आहे, 2 आहे त्याच्यामुळे हा नंबर 2ने डिव्हिजिबल आहे. 1, 4, 3, 2, 6, 8, 9, 4, 3. आता हा नंबर, तर या नंबरची युनिट प्लेस किती आहे, 3 आहे. तर आता युनिट प्लेसला 3 आहे, यापैकी कोणताच नंबर नाही त्याच्यामुळे हा नंबर 2ने डिव्हिजिबल नाही. तर ज्यावेळेस आपण असे मोठमोठे नंबर्स ला डिव्हिजिबल आहे का नाही चेक करतो त्यावेळेस आपल्याला या डिव्हिजिबिलिटी टेस्टचं महत्त्व कळतं. ठीक आहे, तर आता आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 4 बघूया. ओके, डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 4 काय आहे, ज्या नंबर्सचे टेन्स आणि युनिट प्लेसचे जे नंबर्स आहेत ते जर 4ने डिव्हिजिबल असतील तर तो नंबर 4ने डिव्हिजिबल आहे. ओके, तर आता इथं बघा आपण टेस्ट करूया. तर आता टेन्स आणि युनिट प्लेसचे नंबर्स म्हणजेच कोणते, तर हे टेन्स आणि युनिट, हे लास्ट आहे टेन्स आणि युनिट्स हे नंबर्स. ओके, मी इथं अंडरलाईन केले टेन्स आणि युनिट प्लेसचे हे नंबर्स. ओके, तर ते या 2 नंबर्सला जर 4ने डिवाईड होत असेल तर तो नंबर 4ने डिव्हिजिबल आहे. ओके, आता 40 इझिली 40 हा नंबर तर 4ने डिव्हिजिबलच आहे कारण 4 10चा 40 हा त्याचा टेबलमध्येच आहे त्याच्यामुळे हा नंबर इझिली 4ने डिव्हिजिबल आहे. आता 536मध्ये तर 36 लास्ट 2 डिजिट आहेत 36. ओके, लास्ट 2 डिजिट किंवा टेन्स आणि युनिट प्लेस
ओके. तर आता 36 हा पण नंबर 4ने डिव्हिजिबल आहे, कारण 4 9 जा 36. आता अगेन हा खूप मोठा नंबर दिसते, पण आपल्याला मोठा नंबर जरी दिसला तरी पण आपण काय करायचं, पटकन त्याचे टेन्स आणि युनिट प्लेस बघायचे. तर किती आहे, 20 आहे टेन्स आणि युनिट प्लेसला. तर आता 20 इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 4. 4 5 चा 20. ओके. आता इथं जर बघितलं तर आता इथे 34,681 या नंबरमध्ये, तर पूर्ण नंबरला आपल्याला डिवाईड करत बसायची गरज नाही. 81 हा नंबर 4ने डिव्हिजिबल आहे का बघूया. 81 डिवायडेड बाय 4, 4 2 जा 8, 0 1 आला. ओके. 20 इथं 0चा क्वोशंट बसेल, 1 रिमाइंडर आहे. ओके. तर रिमाइंडर 1 आला म्हणजेच 81 हा नंबर 4ने डिव्हिजिबल नाही. ठीक आहे. त्याच्यामुळं हा नंबर 4ने डिव्हिजिबल नाही. ठीक आहे. ओके. तर आता व्यवस्थित कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवा. 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे, तर लास्ट युनिट प्लेसची डिजिट किती पाहिजेत, 0 2 4 6 8 ह्या पाहिजेत. ठीक आहे. 4ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे, तर लास्ट 2 डिजिट 4ने डिव्हिजिबल पाहिजेत. ठीक आहे. आणि आता 8ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट त्याच्यासारखीच आहे, लास्ट 3 डिजिट 8ने डिव्हिजिबल पाहिजे. लास्ट 3 डिजिट म्हणजेच कोणकोणत्या प्लेसेस, 100 युनिट आणि टेन्स प्लेसचे जे नंबर आहेत ते 8ने डिव्हिजिबल पाहिजेत. ठीक आहे. तर आता फर्स्ट नंबर घेतला आहे 888. तर इझिली हा नंबर 8ने डिव्हिजिबल आहे. ठीक आहे. 8 1 जा 8, 8 1 जा 8, 8 1 जा 8 असा 111 क्वोशंट येतो. ठीक आहे. आपल्याला डिवाईड करून दाखवते. ठीक आहे. इझिली, ह्याला काही जास्त अवघड नाही हे. पण आता इथे बघू, हा नंबर चेक करूया. तर इथे 2856 मधले लास्ट डिजिट हे आहेत. तर बघा इथं 856ला आपण 8ने डिवाईड करूया. 8 1 जा 8, 0 5 खाली घेतला, 0चा क्वोशंट बसला, अजून 6 घेतला, तर 8 7 जा 56 येईल. ओके. 0 0. तर रिमाइंडर 0 आला म्हणजेच हा नंबर 8ने डिव्हिजिबल आहे. ओके. थर्ड नंबर 9324 मध्ये आता लास्ट डिजिट आहे 324. तर त्याला मी डिवाईड करते 8ने. 8 4 जा 32 आलं, 0 0 4 खाली घेतला, अगेन 4 खाली घेतलेला आहे, पण 4 हा नंबर 8पेक्षा स्मॉल आहे, त्याच्यामुळे 0चा क्वोशंट बसेल आणि रिमाइंडर 4 येईल. ठीक आहे. तर 324 हा नंबर 8ने डिव्हिजिबल नाही आहे, त्याच्यामुळे हा नंबर 8ने डिव्हिजिबल नाही आहे. तर ज्यावेळेस मोठमोठे नंबर्स येतात त्यावेळेस आपल्याला सोपं जातं आहे, हे माहीत असेल तर. अजून एकदा कंपॅरेटिव्हली सांगते. तर ज्या नंबर्सच्या युनिट प्लेसला 2 0 4 6 8 हे नंबर्स आहेत ते नंबर 2ने डिव्हिजिबल असतात. ज्या नंबर्सच्या टेन्स आणि युनिट प्लेसच्या नंबर 4ने डिव्हिजिबल असतात ते नंबर 4ने डिव्हिजिबल असतात. आणि जे नंबर्स चे लास्ट 3 डिजिट किंवा 100 युनिट आणि टेन्स प्लेस जर 8ने डिव्हिजिबल असतील तर हा नंबर आपला गिव्हन नंबर 8ने डिव्हिजिबल असेल. ओके. डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 3 6 9 आणि 18ची बघायची आहे. तर ॲट फर्स्ट आपण 3 आणि 9ची बघूया आणि त्याच्यानंतर 6 आणि 18ची. ठीक आहे. तर आता 3 आणि 9ची टेस्ट सिमिलरच आहे. काय करायचे, गिव्हन डिजिटची सम करायची आहे आणि ती जर 3ने डिव्हिजिबल असेल डिजिटची सम, तर तो नंबर 3ने डिव्हिजिबल आहे. बघूया आपण. आता 36 आहे. तर 36 या डिजिटमध्ये आपण काय करायचं, 3 + 6 केलं किती आलं, 9 आलं. तर 9 हा नंबर 3ने डिव्हिजिबल आहे ना, आहे. तर हा पण नंबर 3ने डिव्हिजिबल होतो. ठीक आहे. आता परत या मोठा नंबर आहे, बघूया आपण याची डिजिटची सम किती ती 3 + 4 + 2 + 1 करूया. तर 3 + 4 किती, 7 7 + 2 9 9 + 1 10. तर 10 हा नंबर 3ने डिव्हिजिबल आहे का, तर नाही, कारण 3 3 जर 9 येतं, 1 रिमाइंडर येतो. 10ने जर 3ने जर 10ला डिवाईड केलं तर. ओके. तर हा नंबर 3ने डिव्हिजिबल नाही आहे 10 हा नंबर, त्याच्यामुळं हा नंबर 3ने डिव्हिजिबल नाही. तसंच आता हा नंबर, आता या नंबरचं बघूया. तर 6 + 3 + 4 + 2 करूया. तर 6 + 4 10 आणि 10 + 3 13 आणि 13 + 2 15. तर 15 हा नंबर 3ने डिव्हिजिबल आहे, त्याच्यामुळे हा नंबर 3ने डिव्हिजिबल आहे. ठीक आहे. तसंच आता टेस्ट फॉर 9. तर आता डिजिटची सम करून बघायची आणि ती जर 9ने डिव्हिजिबल असेल तर तो नंबर 9ने डिव्हिजिबल आहे. ओके.
9 + 6 + 3 करूया तर डिजिटची सम येते 18 येते. तर 18 हा नंबर 9 ने डिव्हिजिबल आहे, त्याच्यामुळे हा नंबर 9 ने डिव्हिजिबल आहे. ठीक आहे, आता हा नंबर बघूया 5 + 8 + 3 + 2. ओके, तर या नंबरचे डिजिटची सम बघूया. 8 + 5 13 येईल. 13 + 3 16 आणि 16 + 2 18 येतं. तर हा पण नंबर 9 ने डिव्हिजिबल आहे. ठीक आहे, तर डिजिटची सम घेऊन बघायची 3 आणि 9च्या डिव्हिजिबिलिटी टेस्टमध्ये. आणि ती जर 3 ने डिव्हिजिबल असेल डिजिटची सम तर तो नंबर 3 ने डिव्हिजिबल आहे. आणि डिजिटची सम जर 9 ने डिव्हिजिबल असेल तर तो नंबर 9 ने डिव्हिजिबल आहे. ओके, डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 6 आणि 18 बघायचं आहे. तर आता या दोन्ही डिव्हिजिबिलिटी टेस्टमध्ये काय कॉमन आहे तर दोन्ही नंबर जे की डिव्हिजिबल आहेत 6 आणि 18 ते दोन्ही पण नंबर्स इव्हन पाहिजेत. ओके, आणि टेस्ट फॉर 6 काय आहे तो नंबर इव्हन पाहिजे. ओके, 18मध्ये पण तो डिव्हिजिबल 18 ने डिव्हिजिबल असणारा नंबर इव्हन पाहिजे. मग काय कंडिशन आहे 6साठी तो 3 ने डिव्हिजिबल पाहिजे आणि 18साठी तो नंबर 9 ने डिव्हिजिबल पाहिजे. ठीक आहे, आता तो नंबर इव्हन पाहिजे म्हणजेच काय तर तो नंबर 2 ने डिव्हिजिबल पाहिजे. ओके, 2 ने डिव्हिजिबल पाहिजे म्हणजेच काय तर त्याच्या युनिट प्लेसला 0 2 4 6 8 हे नंबर्स पाहिजे. तर तो नंबर 2 ने डिव्हिजिबल आहे म्हणजेच तो नंबर इव्हन आहे. ओके, आणि सेकंड कंडिशन काय आहे फॉर डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 6 तर तो नंबर 3 ने डिव्हिजिबल पाहिजे. 3 ने डिव्हिजिबल पाहिजे म्हणजेच त्या नंबर्सच्या डिजिटची सम 3 ने डिव्हिजिबल पाहिजे. ओके, आणि आता 9साठी कसं तर तो नंबर इव्हन पाहिजे म्हणजे 2 ने डिव्हिजिबल पाहिजे. आणि सेकंड कंडिशन त्या नंबर्सच्या डिजिटची सम 9 ने डिव्हिजिबल पाहिजे. ही झाली 18ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट. कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवा तुम्ही सेमच आहे, फक्त डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 6 काय मध्ये तो नंबर 3 ने डिव्हिजिबल पाहिजे आणि इव्हन पाहिजे. आणि डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 18मध्ये तो नंबर इव्हन पाहिजे आणि तो नंबर 9 ने डिव्हिजिबल पाहिजे. ओके, तर आपण चेक करूया. मी काही 2 एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. आता 216 हा नंबर घेतलेला आहे. तर आता हा नंबर इव्हन आहे का? ओके, हा नंबर इव्हन आहे. इव्हन आहे म्हणजे युनिट प्लेसला 6 आहे. युनिट प्लेसला 6 आहे म्हणजे डिव्हिजिबल बाय 2 आहे. ओके, आणि आता सेकंड कंडिशन काय चेक करायची की तो हा नंबर 3 ने डिव्हिजिबल आहे का? 3 ने डिव्हिजिबल आहे का कसं चेक करायचं तर त्या डिजिटची सम घ्यायची. 2 + 1 + 6 किती येतं डिजिटची सम येते 9. तर 9 हा नंबर 3 ने डिव्हिजिबल आहे, त्याच्यामुळे हा नंबर 3 ने पण डिव्हिजिबल आहे आणि हा नंबर इव्हन पण आहे, त्याच्यामुळे हा नंबर 6 ने डिव्हिजिबल आहे. ठीक आहे, किंवा मग तुम्ही सिम्पली चेक करायचे हा नंबर 2 आणि 3 या दोन्ही नंबरने डिव्हिजिबल पाहिजे. 2 आणि 3च्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट या नंबरला लागू होतात का? ठीक आहे, तर आता आपण या नंबरसाठी चेक करूया. तर या नंबरच्या फर्स्ट ऑफ ऑल आपण 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट चेक करूया. या नंबरसाठी 2ची काय कारण आपल्याला नंबर इव्हन पाहिजे त्याच्यासाठी. तर युनिट प्लेसला 3 आहे त्याच्यामुळे हा नंबर 2 ने डिव्हिजिबल नाही आहे, त्याच्यामुळं हा नंबर इव्हन नाही आहे. ओके, आणि आता मग हा जर नंबर 2 ने डिव्हिजिबल नाही इव्हनच नाही आहे तर तो नंबर 6 ने डिव्हिजिबल असायचा प्रश्नच नाही. 3 ने चेक करायची गरज आहे का तर 3 ने चेक करायची गरजच नाही, कारण आपली फर्स्ट कंडिशन फुलफिल व्हायला पाहिजे तरच आपण सेकंड कंडिशन चेक करायची. फर्स्ट कंडिशन चेक करायची आपल्याला सोपी आहे. तो नंबर इव्हन आहे का बघायचं, म्हणजे इव्हन आहे का म्हणजे युनिट प्लेस 0 2 4 6 8 हे नंबर्स आहेत का ते बघायचं पहिल्यांदा या दोन्हीमध्ये पण बरं का. आणि ते जर नसेल तर मग फक्त 3 ने डिव्हिजिबल आहे का किंवा 9 ने डिव्हिजिबल आहे का चेक करायची गरजच नाही, इथं काही गरजच नाही. आता हा नंबर बघूया आपण. तर हा नंबरच्या युनिट प्लेसला 2 आहे म्हणजे हा नंबर इव्हन आहे. ठीक आहे, डिव्हिजिबल बाय 2. आता या नंबरच्या डिजिटची सम घेऊया आपण. ठीक आहे, 5 + 8 + 3 + 2 किती येईल 8 + 5 13 + 3 + 2 किती येईल 5 येईल. आणि 13 + 5 18 येईल. तर 18 हा नंबर 9 ने डिव्हिजिबल आहे. 9 2 = 18. तर हा नंबर 9 ने पण डिव्हिजिबल आहे आणि इव्हन पण आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हा नंबर 18 ने डिव्हिजिबल आहे असं चेक करायचं. ठीक आहे, 7ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे तर मी या एक्झाम्पल थ्रू समजावून सांगते. तर काय करायचं युनिट प्लेसचा नंबर घ्यायचा. युनिट प्लेसचा आता 126 मध्ये 6 हा नंबर आहे, त्याचे काय करायचं ट्वाईस करायची. ओके, 6ची ट्वाईस किती होईल 12 येईल. तर जी ट्वाईस येईल ती उरलेल्या सगळ्या डिजिट्स म्हणून सबट्रॅक्ट करायची. ओके, उरलेले सगळे डिजिट्स आहेत 12.
-12 इज इक्वल टू 0. आता हे जर 7ने डिव्हिजिबल असेल तर 0 7ने डिव्हिजिबल आहे. ओके, 0 डिवायडेड बाय 7 0च येतं. ठीक आहे, म्हणजे हा नंबर 7ने डिव्हिजिबल आहे. त्याच्यामुळं हा नंबर 126 हा नंबर 7ने डिव्हिजिबल आहे. ओके, तर बघा मी अजून एकदा या एक्झाम्पल थ्रू समजावून घेते. युनिट प्लेसचा नंबर घ्यायचा. युनिट प्लेसचा नंबर घेतला 2. ओके, त्याची ट्वाईस करायची. 2 मल्टिप्लाय बाय 2 4 आलं. तर आता हे 4 उरलेला डिजिट्स म्हणून सबट्रॅक्ट करायचं. 88 - 4 करायचं. 88 - 4 किती आलं? 84 आलं. तर 84 हा नंबर 7ने डिव्हिजिबल आहे का? तर डिवाइड करत बसायचं नाही. अगेन हेच आपण डबल वापरूया. आता 4 या युनिट प्लेसला आहे. ठीक आहे, तर 4ची ट्वाईस करा. 4 मल्टिप्लाय बाय 2 किती येईल? 8 येईल. तर 8 - 8 किती येईल? 0. तर 0 हा नंबर अगेन 7ने डिव्हिजिबल आहे. त्याच्यामुळे 84 7ने डिव्हिजिबल आहे. मग 84 जर 7ने डिव्हिजिबल असेल तर हा पण नंबर 7ने डिव्हिजिबल आहे. ठीक आहे, आता या मोठ्या नंबरला मी असंच करून दाखवते. ठीक आहे, हा युनिट प्लेसचा नंबर आहे 2. युनिट प्लेसच्या नंबर्सची ट्वाईस करायची. ठीक आहे, 2 मल्टिप्लाय बाय 2 4 आलं. ठीक आहे, आता तो युनिट प्लेसचा नंबर ह्या उरलेल्या सगळ्या डिजिट्स म्हणून सबट्रॅक्ट करायचं. 2650 -4 किती येतं बघा? तर 4 येईल, 10 येईल, इथं 6 येईल, 4 6 2. अगेन आता या नंबरचं परत डिवाइड करत बसायचं नाही, परत तसंच चेक करायचं. युनिट प्लेसचा नंबर 6 आहे. तर 6 मल्टिप्लाय बाय 2 12 येईल. तर 12 ह्या नंबरमधून सबट्रॅक्ट करायचं. ओके, करूया. तर 2 येईल, इथं 5 येईल आणि इथं 2 येईल. ओके, 252 आलं. अगेन डिवाइड नाही करत बसायचं. आता हा 2 या नंबरची परत हे घ्यायची, ट्वाईस घ्यायची, 4 घ्यायची आणि तो 25मधून सबट्रॅक्ट करायचं. ओके, 25 - 4 21. आता 21 हा नंबर 7ने डिव्हिजिबल आहे. त्याच्यामुळं हा पण नंबर 7ने डिव्हिजिबल आहे, हा पण नंबर 7ने डिव्हिजिबल आहे आणि हा पण नंबर 7ने डिव्हिजिबल आहे. ठीक आहे, लक्षात आलं का? तर 7ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे? तर युनिट प्लेसचा नंबर घ्यायचा, त्याची ट्वाईस करायची आणि ती ट्वाईस उरलेल्या सगळ्या डिजिट्स म्हणून सबट्रॅक्ट करायची आणि ते आलेलं सबट्रॅक्शन जर 7ने डिव्हिजिबल असेल तर तो नंबर 7ने डिव्हिजिबल आहे. ठीक आहे, डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 11 काय आहे? तर गिव्हन डिजिट्सच्या इवन प्लेसेस आणि ऑड प्लेसेसची सम घ्यायची आहे. ती जर सम इक्वल असेल तर तो नंबर 11ने डिव्हिजिबल असतो. ठीक आहे, आणि सपोज ती जर सम इक्वल नसेल तर त्या दोन्ही इवन प्लेसेस आणि ऑड प्लेसेसच्या समचा डिफरन्स घ्यायचा. डिफरन्स जर 11ने डिव्हिजिबल असेल तर तो नंबर 11ने डिव्हिजिबल असतो. ठीक आहे, तर फर्स्ट एक्झाम्पल आपला. आता इथल्या ऑड प्लेसेसची सम 1 + 1 2 येईल आणि इवन प्लेस आहे 2. ओके, तर 2 दोन्ही पण इक्वल आहे, इवन प्लेसेस आणि ऑड प्लेसेसची सम. त्याच्यामुळं हा नंबर 11ने डिव्हिजिबल आहे. डिव्हिजिबल आहेच कारण 121 हा नंबर 11चा स्क्वेअर आहे. 11 मल्टिप्लाय बाय 11. ठीक आहे, आता या डिजिट्सची इवन प्लेसेस आणि ऑड प्लेसेसची सम घेऊया. ठीक आहे, तर आता 4 आणि 4 ह्या इवन प्लेसेस झाल्या. 4 + 4 किती आलं? 8 आलं. आणि ऑड प्लेसेस कोणकोणते आहेत? तर 3 आणि 1. 3 + 1 किती आलं? 4 आलं. तर डिफरंट आलेत. मग डिफरंट आल्या सम की काय करायचं? तर डिफरन्स घ्यायचा. 8 - 4 गेलं तर किती आलं? 4. तर 4 हा नंबर 11ने डिव्हिजिबल नाही आहे. त्याच्यामुळं हा नंबर डिव्हिजिबल नाही आहे 11ने. ठीक आहे, आता नेक्स्ट नंबर चेक करूया आपण. आता इवन प्लेसेसची सम किती येईल? 1 + 4 इज इक्वल टू 5 आलं. आणि ऑड प्लेसेसची सम 2 + 3 इज इक्वल टू 5. तर दोन्ही सम इक्वल आल्या की हा नंबर 11ने डिव्हिजिबल आहे. ठीक आहे, आता इथं चेक करूया आपण. इवन प्लेसेस आणि ऑड प्लेसेस. इवन प्लेसेस कोणकोणत्या? तर राऊंड केलेल्या. ह्या इवन प्लेसेसची सम 1 + 7 इज इक्वल टू किती येईल? 8 येईल. आणि ऑड प्लेसेस कोणकोणत्या? 1 + 9 + 9 किती येईल? 18 19. ओके, तरी अनइक्वल आहेत त्यावेळेस त्यांचा डिफरन्स घ्यायचा. 19 - 8 केलं 11. तर 11 हा नंबर 11ने डिव्हिजिबल आहे. त्यामुळे हा नंबर 11ने डिव्हिजिबल आहे. तर एकदम सिम्पल आहे ही पण टेस्ट. तर ह्या होत्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट.